सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावळकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. फ्रेंड्स हा आपला डार्क रियालिटी सिरीजचा 19वा एपिसोड. यामध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा कोणीही येत नाही. मित्रांनो, जेव्हा आपण अडचणीत असतो, जेव्हा आपण खरंच आपल्याला मित्रांची, आपल्या जवळच्या लोकांची गरज असते, पण काय होतं ना मित्रांनो, तेव्हा आपल्याला ॲक्च्युली कळतं की खरंच आपल्या जवळचं कोण आहे आणि कोण आपल्या सोबत फक्त त्यांच्या कामापुरतं, त्यांच्या मतलबापुरतं आहे. तर ही सिच्युएशन तुम्ही कधी फेस केली असेल फ्रेंड्स, की तुमच्या समोर काहीतरी प्रॉब्लेम आलाय, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला रिच आउट करण्याचा प्रयत्न केलाय किंवा तुमच्या ज्या व्यक्ती आहेत ज्यांच्यावर तुमचा ट्रस्ट आहे अशा व्यक्तींना तुम्ही रिच आउट करण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं, त्यांनी रिप्लाय दिला नाही किंवा रिप्लाय स्लो दिला किंवा काहीतरी तुम्हाला कारण दिली. त्या व्यक्तींसाठी तुम्ही नेहमी अवेलेबल होता, पण आज तुम्हाला जेव्हा गरज आहे त्यावेळेस तुमच्यासोबत कोणीच नाही. ही जर सिच्युएशन तुम्ही कधी फेस केली असेल, या सिच्युएशन मधून जर तुम्ही गेला असाल तर आजचा व्हिडिओ नक्की पहा फ्रेंड्स. ही रिअलिटी आहे फ्रेंड्स, की लोक तुमच्यासोबत तोपर्यंतच असतात जोपर्यंत त्यांना तुम्ही काहीतरी देत असता. म्हणजे जर लोकांना तुमच्याकडून काही भेटत असेल, त्यांचा काहीतरी तुम्ही फायदा करून देत असाल, त्यांच्याकडून तुम्हाला म्हणजे तुमच्याकडून जर त्यांना काहीतरी बेनिफिट होत असेल, तरच लोक तुमच्यासोबत राहतात. काय ना फ्रेंड्स, लोकांची एक टेंडन्सी आजकाल झाली की ते त्या ठिकाणी कनेक्टेड राहतात, त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतात जिथे त्यांचा काहीतरी फायदा असतो, जिथून त्यांना काहीतरी भेटणार असतं. जसंच फायदा संपतो तसंच लोक आपोआप लाईफ मधून, आपल्या आयुष्यातून बाजूला जातात किंवा ज्या व्यक्तीकडून त्यांना फायदा असतो आणि तो फायदा थांबतो त्या व्यक्तीला त्यांच्या लाईफ मधून बाजूला करतात. आणि इमोशनल सपोर्ट जो असतो तो फार रेअर असतो. खूप कमी लोक अशी असतात जी की तुम्हाला इमोशनली सपोर्ट करत असतात फ्रेंड्स. जी आपली व्हॅल्यू आहे ना मित्रांनो, आपली जी व्हॅल्यू आहे, आपली जी रिस्पेक्ट आहे, ती त्यावेळेस टेस्ट होते जेव्हा आपल्याला खरंच मदतीची गरज असते. हे तुम्ही समजून घ्या. आणि या गोष्टीमुळे आपल्यावर इमोशनली पण काही इम्पॅक्ट होतात. पहिलं म्हणजे काय होतं, आपल्याला एकटं वाटायला लागतं, आपण एकदम एकटे पडतो, आपल्याला अलोन वाटायला लागतं, आपल्याला असं वाटतं की माझ्या या जगात कोणीच नाहीये, आता मी काय करू, मी कसं करू. नंतर दुसरं म्हणजे बिट्रेयल म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण फसवल्या गेलोय, आपल्या सगळ्यांनी फायदा घेतला आणि आपल्याला जेव्हा गरज होती तेव्हा आपल्यासाठी कोणीच नाहीये, सगळे ज्याच्या त्याच्या लाईफ मध्ये बिझी झालेत, सगळे जिकडे तिकडे निघून गेलेत आणि मला जेव्हा गरज तेव्हा माझ्यासाठी कोणी नाही. हे आपल्याला असं जाणवायला लागतं की आपण फसवल्या गेलेलो आहे. तिसरी गोष्ट, ट्रस्ट इश्यूज. आपल्यासोबत असं झाल्यामुळे मित्रांनो आपल्याला ट्रस्ट इश्यूज येतात. ट्रस्ट इश्यूज याच्यामुळे येतात की आपण या सिच्युएशन मधून गेलेलो असतो, आपल्याला बिट्रेल झाल्यासारखं वाटत असतं, त्यामुळे आपण लोकांवर विश्वास कमी ठेवायला लागतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये ट्रस्ट इश्यूज निर्माण होतात. काय फ्रेंड्स, आपण जे एक्सपेक्ट केलेलं असतं तशी रियालिटी आपल्याला भेटत नाही. रियालिटी त्यापेक्षा काहीतरी वेगळीच आपल्या समोर उभी टाकते आणि त्यामुळे जो आपल्याला धक्का बसतो त्या धक्क्यातून सावरताना ह्या सर्व गोष्टी होतात. त्याच्यामुळे कधीही माणसाने जेव्हा आपण कोणावर विश्वास टाकतोय, कधी आपण कोणावर खूप जास्त कनेक्टेड होतोय, तर त्यावेळेस आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की आपल्यासोबत काही प्रॉब्लेम येऊ शकतात. मित्रांनो, आपण काही चुका करतो आणि काय चुका करतो हे आपण पाहूयात. व्हॉट मिस्टेक्स वी डू. फर्स्ट, एक्सपेक्टिंग टू मच. म्हणजे आपण काय करतो की आपण एखाद्या व्यक्तीकडून, आपल्या सर्कलकडून खूप जास्त एक्सपेक्ट करायला लागतो, कारण आपली व्हाईब तिथे मॅच झालेली असते, आपली मनं जुळलेली असतात, आपण एकमेकांच्या सोबत असतो. त्यामुळे आपण त्या व्यक्तींकडून इतकं जास्त एक्सपेक्ट करायला लागतो की कधी कधी त्या एक्सपेक्टेशन पाहिजे आपल्याला जे पाहिजे ते भेटलं नाही की आपल्याला असं वाटतं की अरे यार मला फसवल्या गेलंय. दुसरं म्हणजे काय, डिपेंडिंग ऑन पीपल. आपण मित्रांनो जेव्हा खूप जास्त प्रमाणात काही लोकांवर डिपेंड राहायला लागतो ना,
काही लोक असे असतात की त्यांच्यावर आपला इतका ब्लाइंडली विश्वास असतो की आपण त्याच्यावर पूर्णपणे डिपेंड असतो आणि जेव्हा गरज पडते तेव्हा ती व्यक्तीच आपल्याला नाही म्हणते किंवा आपल्याला सोबत उभी राहत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की आपण फसवल्या गेलोय. सो डिपेंडिंग ऑन अदर पीपल हा दुसरा मुद्दा जे की आपण चूक करतो. तिसरी गोष्ट इमोशनल अटॅचमेंट. फ्रेंड्स, आता ही गोष्ट तर कोणीही डिनाय करू शकणार नाही, मीही करू शकणार नाही किंवा कोणीच करू शकणार नाही की जेव्हा आपण पहिल्यांदा एखाद्यासोबत फ्रेंड होतो, आपली व्हाईब मॅच होते आणि नंतर हळूहळू ते नातं एका इमोशनल मोडवर जातं. मग ते फ्रेंडशिप असो, रिलेशनशिप असो किंवा अजून दुसरं कुठलं नातं असो, त्यामध्ये कुठे ना कुठे थोडाफार इमोशनल टच असतोच. पण फ्रेंड्स, जर एक्सेसिव्ह इमोशनल अटॅचमेंट झाली आणि त्या ठिकाणाहून मग आपल्याला जर नकार आला तर ती गोष्ट आपल्याला खूप जास्त त्रासदायक ठरते. आपण काय करतो फ्रेंड्स, आपण प्रत्येक वेळेस कुठे ना कुठे सपोर्ट शोधत असतो, पण त्या सपोर्टसाठी आपण सिस्टीम बिल्ड करत नाही आणि हीच आपण चूक करतो. जर रियालिटी पाहिली फ्रेंड्स, जर सत्य पाहिलं तर सत्य काय, कोणीच आपल्यासोबत नाहीये. ही दुःखदायक गोष्ट आहेच, पण या गोष्टीमुळे एक चांगलं आपल्यासोबत होतं. ते काय होतं फ्रेंड्स, की या गोष्टीमुळे आपल्याला एक क्लॅरिटी येते आणि ही आपल्या चुकांमधून आपल्या समोर आलेली क्लॅरिटी असते की माझ्यासोबत कोणीच नाहीये, मला माझं एकट्यालाच उभं टाकणं आहे. तर फ्रेंड्स, या सिच्युएशन मध्ये आपण काय करायला पाहिजे तेही आता आपण पाहूया. पहिली गोष्ट काय केली पाहिजे की सेल्फ रिलायबल आपण राहायला पाहिजे. बिकम सेल्फ रिलायबल म्हणजे काय, आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, आपल्या ज्या काही अडचणी आहेत, त्या बाबतीमध्ये आपण अशी प्लॅनिंग करून ठेवलेली असली पाहिजे, आपण अशा पद्धतीने प्रिपेअर्ड असलं पाहिजे की आपल्यासमोर काहीही अडचण उभी ठाकली तर त्यामधून आपण स्वतःच्या जीवावर बाहेर निघलो पाहिजे. यालाच आपण म्हणू शकतो की आपण स्वतःवर भरोसा ठेवून त्या गोष्टी केल्या पाहिजेत. दुसरं म्हणजे काय, बिल्ड स्ट्रॉंग इनर सर्कल. म्हणजे एक तुमचं असं स्ट्रॉंग सर्कल बिल्ड करा ज्याच्यामध्ये तुमचे काही असे खूप जवळची लोक असतील जी की तुम्हाला कोणत्याही अडचणीत मदत करतील. याच्यामध्ये खूप जास्त लोक नसावेत मित्रांनो, हार्डली 2-3 किंवा 5 लोक खूप झाली. 4-5 लोक अशी असावेत की ती तुमच्या कोणत्याही अडचणीमध्ये, मग ती फायनान्शियल असो, फॅमिलीची असो, रिलेशनशिप मधली असो किंवा तुमच्या जॉब मधली असो किंवा कुठलीही असो, तुमच्या लाईफ मधली कोणती मोठी अडचण असो, त्यावेळेस ती लोक तुमच्यासोबत उभी टाकली पाहिजे. असं एक सर्कल तुम्ही बिल्ड करा. तिसरं, रिड्यूस एक्सपेक्टेशन्स. मित्रांनो, जितकं आपण लोकांपासून एक्सपेक्टेशन्स कमी करू ना तितका आपल्याला त्रास कमी होतो. त्यामुळे एक्सपेक्टेशन्स कमी करणं हे फार महत्वाचं आहे. तर एक्सपेक्टेशन्स ही कमी ठेवायची आणि आपल्या ग्रोथवर फोकस ठेवायचा. हा चौथा मुद्दा. आपण जर स्वतःची ग्रोथ चांगली करायला लागलो तर आपल्याला कोणाचीही गरज भासत नाही. आपण आपले सिस्टीम्स लावलेले असतात, त्या सिस्टीम्स आपल्यासाठी काम करतात आणि त्यातून आपल्या ज्या अडचणी आहेत त्या ऑटोमॅटिक सॉल्व्ह व्हायला किंवा सुटायला सुरुवात होते. सो मित्रांनो, जर आपण स्वतःवर फोकस केला, स्वतःला व्यवस्थित पद्धतीने ग्रो केलं, स्वतःची जर प्रॉपर सिस्टीम बिल्ड केली तर आपल्याला ह्या अडचणी कमी प्रमाणात फेस कराव्या लागतात. आणि काय ना मित्रांनो, आपण जर खूप जास्त प्रमाणात लोकांवर डिपेंड राहिलो ना तर आपल्याला फक्त एकच गोष्ट भेटते, ती म्हणजे काय, डिसअपॉइंटमेंट. जर तुम्हाला लाईफमध्ये ही डिसअपॉइंटमेंट नको असेल तर तुम्हाला स्वतःसाठी सिस्टीम बिल्ड करणं हे गरजेचंच आहे फ्रेंड्स. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल फ्रेंड्स की जेव्हा कोणीच येत नाही ना तेव्हा आयुष्यात 2 गोष्टी होत असतात. पहिली म्हणजे काय, हार मानणं आणि जे आहे ते ऍक्सेप्ट करून गप्प राहणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक तर तुम्ही स्वतःसाठी लढा, तुटून पडा आणि स्वतःसाठी उभं राहून जिंकणं. आता हे आपल्याला ठरवायचं आहे मित्रांनो की आपल्याला हार मानायची आहे की तुटून पडून स्वतःसाठी लढायचं आहे आणि जिंकायचं आहे. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल इस्टेट. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.